काल जी मालेगावातली जी घटना घडली होती याच्याबद्दल एक 4 शब्द बोलायचे आहेत. ही आर्या गेली, पुन्हा संपदा गेली. संपदाच्या नंतर लगेच ह्या मालेगावातील घटना ही किती विकृत घटना आहे. त्याच्या अंगणात खेळणारी चिमुरडी आज तिला मृत्युमुखी पडावं लागतंय. आमच्या चिमुरड्या स्वतःच्या अंगणात सुद्धा सुरक्षित नाहीत. हे किती दुःखदनीय ऐकावं लागते आम्हाला. शेतात नेलं तर आमच्या चिमुरड्यांना बिबटे खातात, स्वतःच्या अंगणात गेले तर नराधम खातात. आमच्या मुली मग आम्ही सुरक्षित कुठे ठेवायचा, हा मोठा प्रश्न आम्ही सरकारला विचारायला तर आम्ही हा व्हिडिओ केला आहे. कुठे आमच्या सुरक्षित मुली ठेवायच्या सांगा ना. आमच्या मुलांना जगवण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतो, रक्ताचं पाणी करतो आणि आमच्या चिमुरडीच्या अलगद आम्ही कडेला उचलून घेणारे आम्ही आईवडील आज तिचं प्रेत बघतो. आज त्या मालेगावातील घटनावर त्या आईवडिलांवर काय बितले असेल मला सांगा ना. ज्या मुलीच्या कन्यादानाचे स्वप्न आईवडील पाहत असतात त्याच मुलीचं आज त्यांना प्रेत बघून रडावं लागते. अशा घटना थांबणार कधी अशा घटना, जेव्हा आपला कायदाच बदलेल हा निर्णय. आपला कायदा बदलल्याशिवाय हे नराधम बदलणार नाहीत. कायद्यात बदल झाला की गुन्ह्यात सुद्धा आपोआप बदल होती. शिक्षा त्याला खून केला तर तरी सुद्धा मिळते आणि चोरी केला तरी फाशीची शिक्षा मिळते. अरे फाशीची शिक्षा एवढी हलकी शिक्षा ह्या गुन्हेगारांना का मिळते? आमच्या चिमुरडींना तुम्ही चिरडून त्यांचा वेदना तळ करून त्यांना चिरडून मारता, तसं त्यांना वेदना का सहन करावं? त्या गुन्हेगारांना वेदना का सहन होत नाही? आमच्या इकडे सरकार फक्त फाशीची शिक्षा देऊ शकतं, दुसरी कोणती शिक्षा नाही देऊ शकत. नराधमांना शिक्षा द्यायची असेल ना तर आपल्याला सीता बनावं लागेल. कारण या कलियुगात जास्त रावण आहेत. 80% रावण आणि 20% राम आहे. तर असा कायदा आणायचा जो सीतेसाठी रामाने कायदा आणला. दुसऱ्याला आपण जसं रावण जाळून मारतो तसंच आपण आता या गुन्हेगारांना रावणासारखं जाळून मारायचं. त्या जरी गुन्हेगाराला रावणासारखी शिक्षा मिळाली ना तर बाकीचे गुन्हेगार गुन्हे करताना सुद्धा ना असले अत्याचार आणि असले गुन्हे करताना ना थरथर कापू लागतील. कारण जीव दिलेला बरा, पण असली शिक्षा बघू नये. असली शिक्षा आणि असला कायदा जर तुम्ही काढला ना शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब तुम्ही, तर प्रत्येक घरातली मातृ आणि भगिनी आणि आमच्या चिमुरड्या खरंच सुरक्षित राहतील. फक्त तुम्ही असा कायदा रामाने काढला, राम कायदा आणि रावण शिक्षा. रावणाला आपण खांबाला बांधून पेट्रोल ओतून आग लावतो ना, सेम तसंच आपण या गुन्हेगारांना जर मशालात किंवा भर चौकात किंवा मशालात डांबाला बांधून ह्या गुन्हेगारांचे हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावायच्या, अंगावर पेट्रोल ओतून जर आपण काडीपेटीची आग लावली आणि ह्यांच्या जेव्हा आतल्या आत वेदना ह्यांना सहन करावे लागतील ना, तेव्हाच त्या गुन्हेगारांना कळेल आपण ज्या गुन्हेगारांवर आपल्या ज्या मुली गुन्हा केला ना त्या मुलींच्या वेदना त्यांना समजतील. कायदा तुम्ही शिंदेसाहेब आणि फडणवीस